नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. आज आपण शिकणार आहोत ॲक्टिव्हिटी क्रमांक 21. यात आपल्याला काय करायचं आहे तर आयडेंटिफाय द सिक्वेन्स ऑफ आयडियाज अँड इव्हेंट. जर आपल्याला जे आयडिया किंवा इव्हेंट दिलेला आहे तर त्याचा सिक्वेन्स म्हणजे क्रम आपल्याला काय करता आला पाहिजे, ओळखता यायला पाहिजे. आता आउटकम्स या ॲक्टिव्हिटीचे काय आहे तर आयडेंटिफाय द सिक्वेन्स ऑफ आयडियाज अँड इव्हेंट. तर आपण काय करू, ही ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आयडियाज किंवा इव्हेंट जे काय दिलेलं आहे त्याचा सिक्वेन्स जो आहे, प्रॉपर क्रम जो आहे तो ओळखता येणार आहे. इथे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट अँड इन्स्ट्रक्शन फॉर टीचर दिलेलं आहे बघा. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर आहे एनकरेज द लर्नर टू आयडेंटिफाय द सिक्वेन्स, म्हणजे सिक्वेन्स जो आहे क्रम ओळखणे कशाचा, तर जे आपल्याला आयडिया किंवा इव्हेंट दिला आहे त्याचा. आता स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन आहे बघा. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट, रीड द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 1 and 2. आता हा जो आहे हा एक धडा आहे तुमच्या 9वीच्या पाठ्यक्रमातील, 9वीचं जे इंग्रजीचं पुस्तक आहे त्यातील, आणि ते 2 भागांमध्ये तो धडा विभागलेला आहे, पार्ट 1 and पार्ट 2. तर तुम्हाला दोन्ही जे आहे ते केअरफुली वाचायचे आहे. पुट द फॉलोइंग इव्हेंट, आणि त्यातील जे इव्हेंट आहे ते इन ऑर्डर म्हणजे योग्य क्रमात तुम्हाला लावायचे आहे. इन विच दे टूक प्लेस, म्हणजे ज्या क्रमाने त्या घटना घडल्या त्या क्रमाने तुम्हाला ते योग्य क्रमात तुम्हाला लावायचं आहे. नंबर देम अकॉर्डिंगली, आणि त्यानुसार त्यांना क्रमांकसुद्धा द्यायचे आहे. आता बघूया की ॲक्टिव्हिटी काय आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा इथे तुम्हाला काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 ऑन पेज नंबर 75. तर हा जो फॉल ऑफ ट्रॉय हा आपला धडा आहे त्याच्यामधली जी एक्झरसाइज आहे त्यातीलच आपल्याला क्वेश्चन नंबर 4 जो आहे, जो पेज नंबर 75वर दिलेला आहे त्यावर आधारित ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. आता मागील ॲक्टिव्हिटीमध्ये आपण बघितलं की आपल्याला सॉल्व ॲक्टिव्हिटी किंवा पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये वेगवेगळे उदाहरणं असतात. मात्र या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या एकाच उदाहरणाचा जो आहे तो अभ्यास करायचा आहे, किंवा आपण म्हणू शकतो की हा एकच प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. आता सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो, प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी, एक्सटेन्शन म्हणजेच पॅरलल ॲक्टिव्हिटी अँड इव्हॅल्युएशन यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला नाही. तर जो लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये प्रश्न दिला आहे तोच तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जे आहे दीक्षा व्हिडिओ कंटेंट अँड माय टेक अवे. तर माय टेक अवेमध्ये काय आहे, रीड द टेक्स्ट टू पुट द इव्हेंट इन ऑर्डर इन विच दे टूक. म्हणजे आपल्याला ही पूर्ण ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर टेक अवे म्हणजे तुमचं आउटपुट जे आहे किंवा तुम्हाला जे गेनिंग आहे ते आपण म्हणू शकतो की तुम्हाला ह्या जो ऑर्डर आहे, हा जो घटनाक्रम आहे तो योग्य रीतीने तुम्हाला लिहिता येतो. ठीक आहे. तर एकंदरीत या पूर्ण ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एकच प्रश्न सॉल्व करायचा आहे, गिवन ऑन पेज नंबर 75, क्वेश्चन नंबर 4. तर चला मग आपण तो आता प्रश्न बघूया. इथे तुम्ही पाहू शकता की क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवते काय आहे ते. पुट द फॉलोइंग इव्हेंट इन ऑर्डर इन विच दे टूक प्लेस, नंबर देम अकॉर्डिंगली. ठीक आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता की ट्रोजन फाउंड ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स, दे ब्रोक 2 पार्ट ऑफ. तर आता हा जो घटनाक्रम आहे तुम्हाला उत्तरं समजण्यासाठी काय करावं लागेल, पहिले आपल्याला ही जी स्टोरी दिली आहे म्हणजे फॉल ऑफ ट्रॉयमध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. तर आता हा पूर्ण 2 पार्टमध्ये दिलेला धडा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये वर्ड टू वर्ड एक्सप्लेन करणं शक्य नाही, पण मी तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येण्यासाठी काय करते हे बघा. पार्ट 2 आणि पार्ट 1 सुद्धा आहे. तर आयडिया येण्यासाठी मी तुम्हाला काय करते तर या धड्याची थोडक्यात समरी तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर धड्याचं नाव आहे फॉल ऑफ ट्रॉय. आता ट्रॉय हे जे आहे हे एका शहराचं नाव आहे, आणि फॉल ऑफ ट्रॉय म्हणजे त्या शहराचा नाश कसा झाला हे आपण या धड्यातून शिकणार आहोत. तर आता बघा, ट्रॉयचा नाश का झाला तर तिथे एक मोठं युद्ध घडलं होतं. आणि युद्ध का घडलं तर ट्रॉयचा जो राजकुमार आहे, ट्रॉयचा राजकुमार पॅरिस यांनी काय केलं, ग्रीकचा जो राजा होता मेनेलस, त्याच्या पत्नी हेलन, ती जगातली सगळ्यात सुंदर अशी लेडी मानली जाते, सगळ्यात सुंदर अशी स्त्री, आणि त्या स्त्रीला त्यांनी काय केलं, पळून आपल्या राज्यात म्हणजे ट्रॉयला तो घेऊन आला. आता या गोष्टीमुळे ग्रीक जे होते त्यांना अतिशय राग आला, आणि मग त्यांनी काय डिसाईड केलं की आपण काय करायचं, ट्रॉय या सिटीवर आपण युद्ध करायचं, आक्रमण करायचं, आणि ट्रॉयला आपण काय करून ठेवायचं, उद्ध्वस्त करायचं. का तर त्यांनी आपलं काय केलं, अपमान केला आहे, आपल्याकडल्या राणीला त्यांनी पळून नेलं आहे. तर आता अशा प्रकारे काय झालं बघा, पॅरिस जो होता तो या युद्धाचं मेन कारण होता, पॅरिस अँड हेलन. तर आता युद्धाला सुरुवात झाली.
पॅरिसचे जे योद्धे होते ते सुद्धा अतिशय शूरवीर होते आणि ग्रीकचे योद्धेसुद्धा खूप जास्त शूरवीर होते. त्याच्यामुळे हे जे युद्ध आहे ते संपायचं नाव घेत नव्हतं, कारण दोन्हीकडले योद्धे हार मानायला तयार नव्हते. आणि हे जे युद्ध आहे ते जवळपास 10 वर्षापर्यंत चाललं. आता एवढ्या लांब रोज त्यांचा क्रम ठरले होता. ट्रोजनच्या लोकांनी काय करायचं, ट्रॉयच्या लोकांनी बाहेर यायचं, युद्ध करायचं आणि ग्रीकच्या लोकांनी समुद्रकिनारी तंबू ठोकून ठेवले होते, त्यांनीही आपल्या तंबूतून यायचं आणि युद्ध करायचं. अशा प्रकारे रोज दिवस उगवत होता आणि युद्ध चालत होतं आणि दिवस मावळत होता. आता ट्रॉयचे लोक जे आहे ते फक्त ट्रॉयची एक मोठी भिंत होती, संरक्षक भिंत, त्या आणि मोठा दरवाजा. त्या ट्रॉयचे लोक त्या भिंतीच्या आतमध्ये कैद असल्यासारखे जीवन जगत होते 9 वर्षापासून. त्यांना देखील कंटाळा आला होता. आणि ग्रीकचे जे लोक होते ते आपल्या घरापासून 9 वर्षापासून दूर होते आणि ट्रॉयच्या भूमीवर येऊन युद्ध करत होते, त्यामुळे त्यांना देखील या युद्धाचा कंटाळा आला होता. खरे पाहता दोन्हीकडल्या योद्ध्यांना असं वाटत होतं की हे युद्ध एकदाचं संपावं, पण दोन्हीकडले शूरवीर योद्धा असल्यामुळे कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं, कोणीही हरत नव्हतं आणि युद्ध काही संपत नव्हतं. आता यावर ट्रॉयचे जे लोक, ग्रीकचे जे लोक होतं त्यांनी एक जो होता त्यातील ओडिसीस, त्यांनी काय केला, एक सल्ला दिला की आपण जे आहे शक्तीने नाही पण युक्तीने मात्र युद्ध नक्की जिंकू शकतो. आणि त्याने एक प्लॅन सांगितलं, त्याने एक योजना सांगितली आणि त्या योजनेनुसार ठरलं की आपण काय करायचं, माघारी फिरण्याचं म्हणजे आपण हार मानून वापस जातोय असं नाटक करायचं आणि जाताना इथे एक मोठा लाकडी घोडा बांधून ठेवून द्यायचा. आता त्यांनी ठरल्याप्रमाणे तसंच केलं. एक मोठा लाकडी घोडा त्यांनी तयार केला आणि त्या घोड्यामध्ये ग्रीकचे सगळे शूरवीर योद्धे जे होते ते लपून बसले आणि तो घोडा बनवणारा जो कलाकार होता, आर्किटेक्चर होता, तो सुद्धा लपून बसला, कारण की त्या घोड्याचे दरवाजे जे आहे त्यातून बाहेर निघण्याचे ते त्याला माहीत होतं. आता अशा प्रकारे ते घोडा ठेवून आणि बाकीच्या लोकांनी काय केलं, आपले तंबू वगैरे जाळले आणि जहाजात बसून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ग्रीकचे जे लोक ट्रॉयचे जे लोक आहे ते नेहमी ठरलेल्या वेळेप्रमाणे नेहमीप्रमाणे जेव्हा युद्धासाठी बाहेर आले तेव्हा त्यांना दिसलं की ग्रीक लोकांचे तंबू जे आहे ते जळालेले आहे, ते सगळे निघून गेलेले आहे आणि त्यांचे तंबू जळालेले आहे, कुठलंही जहाज दिसत नाही आणि त्यांना असं वाटलं की ग्रीक लोक आपल्याला घाबरून किंवा हार पत्करून निघून गेले. आता सगळ्या लोकांना आनंद झाला. खूप दिवसापासून ते भिंतीच्या आतमध्ये कैद होते. सगळे लोक बाहेर आले, समुद्रकिनाऱ्यावर फिरू लागले आणि मग त्यांचं लक्ष गेलं त्या विशालकाय घोड्यावर. आता त्यांना एक नवल वाटलं की ग्रीक तर चालले गेले पण त्यांनी हा घोडा बरे का ठेवला. ते जेव्हा घोड्याजवळ गेले तर तेव्हा त्यांना तिथे एक हातपाय बांधलेला एक माणूस दिसला आणि तो अतिशय घाबरलेला होता. त्यांना विचारलं की सगळे ग्रीक तर चालले गेले पण तू इथे का राहिला. तेव्हा त्यांनी सांगितलं की ग्रीक लोक आपल्या मातृभूमीला परत गेले, परत जाताना त्यांना समुद्राचा प्रवास करायचा आहे आणि समुद्रात सगळ्यांना माहिती आहे की नेहमी काय होतात, वादळ वगैरे येतात, त्यामुळे समुद्र देवतेला शांत ठेवण्यासाठी आणि सुखरूप घरी पोहोचण्यासाठी त्यांनी एक आपण म्हणू शकतो की आहुती म्हणून हा घोडा इथे ठेवलेला आहे आणि मला सुद्धा ते काय देणार होते, बळी देणार होते, पण मी चुकून त्यांच्यापासून लपून माझा जीव वाचवला आणि इथे लपून बसलेला आहे. तर मग आता हे ऐकून ट्रोजनच्या लोकांना आनंद झाला की चला ग्रीक एकदाचे गेले. पण मग त्यांनी विचारलं की जर घोडाच त्याला काय करायचं होतं, एक अर्पण करायचं होतं, तर छोटा देखील अर्पण करू शकले असते. मग त्या धूर्त जो माणूस ग्रीकचा थांबला होता त्यांनी म्हटलं की जर ते छोटा घोडा ठेवून गेले असते तर त्यांना भीती होती की तुम्ही काय कराल की तो घोडा तुमच्या शहराच्या आतमध्ये घेऊन जाल आणि मग जे लक असतं, नशीब जे असतं, देवाचं जे आपण म्हणू शकतो एक प्रकारची ब्लेसिंग, तर ती ग्रीकऐवजी ट्रोजन म्हणजे तुमच्यासोबत गेली असती आणि मग त्या ग्रीक लोकांसोबत कदाचित समुद्रात काही वाईट घडलं असतं. म्हणून त्यांनी इतका मोठा घोडा बनवला की मी तो तुमच्या गेटमधून आतच नेऊ शकणार नाही. आता या गोष्टीमुळे ट्रोजनला कुठेतरी हर्ट झाला आणि ते म्हटलं की असं आहे का, आता आम्हाला हा घोडा आतमध्ये न्यायचाच आहे. आता घोडा आतमध्ये नेण्यासाठी त्यांची जी संरक्षण भिंत होती, ज्यामुळे ते एवढे वर्ष स्वतःचं संरक्षण करू शकले, ती तोडणे भाग होतं. आणि काय झालं, त्यांच्या धर्मगुरूंनी त्यांना सूचना दिली, त्यांना वॉर्निंग दिली की तुम्ही असं काहीही करू नका, आपली संरक्षक भिंत तोडू नका आणि हा घोडा देखील आतमध्ये घेऊ नका. मात्र धर्मगुरूंनी सांगितलेल्या गोष्टीकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, भिंत तोडली आणि तो घोडा ते आतमध्ये घेऊन गेले. आता ग्रीक निघून गेले होते, युद्ध संपलं होतं आणि एवढ्या वर्षानंतर त्यांना ट्रोजनच्या लोकांना कुठेतरी एक रिलॅक्स फील होत होतं, त्यांना शांत वाटत होतं आणि म्हणून त्यांनी काय केलं की युद्ध संपल्याचं जे आहे युद्ध संपल्याचं जे आहे तो दिवस त्यांना साजरा करावा वाटला. आणि मग त्यांनी काय केलं, दिवसभर त्यांचे जे आहे संगीत, नृत्य, त्याच्यानंतर खाणं पिणं चाललं आणि सगळ्यांनी छान एन्जॉय केलं आणि रात्री सगळेजण काय केले, एकदम गाढ झोपी गेले. इकडे ठरलेल्या योजनेप्रमाणे जे ग्रीक होते त्यांनी काय केलं होतं, त्यांनी फक्त जहाजात बसून दूरवर जाण्याचं नाटक केलं, मात्र ते थोड्या दूर जाऊन एका बेटाच्या मागे लपून बसले.
इकडे जेव्हा ट्रोजन सगळेजण झोपून होते तेव्हा घोड्यातील एक घोड्याजवळ जो बांधलेला व्यक्ती होता त्यांनी बघितलं की सगळे झोपले आहे आणि त्यांनी हेही बघितलं की ट्रोजन जे आहे ते एका पर्टिक्युलर ठिकाणी थांबले आहे. आता यांनी काय केलं की ट्रोजन जे होते ग्रीकचे जे लोक होते त्यांना एक कंदील दाखवून सिग्नल दिलं की ट्रोजनचे लोक सगळे झोपले आहे आणि सगळे जहाज मग समुद्रमार्गाने ट्रॉयच्या शहरात परत वापस आले. जेव्हा ही जहाजं परत आले तेव्हा काय झालं की त्या घोड्यामध्ये जे मेन जे योद्धे होते, मुख्य योद्धे होते, ते लपून बसलेले ते सगळेजण बाहेर आले आणि त्यांनी काय केलं तर ट्रॉयच्या लोकांवर हल्ला केला. सोबतच जहाजातून वापस आलेल्या लोकांनी त्यांनी काय केलं, आतमध्ये जे ट्रॉय शहरात होते त्या ग्रीक लोकांनी दरवाजा उघडला आणि बाहेरून जहाजातून आलेले लोकसुद्धा अंदर शिरले आणि सगळे ट्रॉय जे झोपलेलं शहर होतं, म्हणजे काही लोकांनी ड्रिंक केले होते आणि सुखाची झोप, शांततेची झोप जे घेत होते त्या लोकांवर यांनी हल्ला केला. सगळं शहर त्यांनी जाळपोळ केलं, सगळ्या लोकांना त्यांनी काय केलं, मृत्युमुखी पाडलं आणि अशा प्रकारे ट्रॉय या शहराचा संपूर्णपणे काय झालेला आहे, नाश इथे झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मी आता थोडक्यात ही स्टोरी सांगितलेली आहे. आता आपल्याला इथे काही जे घटक आहे काही गोष्टी ज्या आहेत ते सिक्वेन्स चेंज करून दिलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे त्याची उत्तरे लिहायची आहे. तर सगळ्यात पहिले बघा, द ट्रोजन फाउंड द ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स. द ब्रोक डाऊन पार्ट ऑफ द हॉर्स इज ब्रॉट द हॉर्स इन. द कनिंग ओडिसीज थॉट अ प्लॅन. तर आता सगळ्यात पहिलं सेंटेन्स हे येईल की कनिंग ओडिसीज जो होता, ओडिसीसच्या डोक्यात हा प्लॅन आला. ठीक आहे, आणि ओडिसीसने असं ठरवलं की आपण काय करायचं, बुद्धीने हे युद्ध जिंकायचं. तर आता बघा, हे जे सिक्वेन्स आहे मी तुम्हाला इथे फक्त नंबर्स टाकण्यापेक्षा आपण ते जे उत्तर आहे ते योग्य क्रमाने आपण बघूया. हे बघा, ट्रॉय वॉज बर्न. आता हे सगळ्यात शेवटचं आहे. ग्रीक बिल्ड अ बिग वुडन हॉर्स. त्याच्यानंतर ग्रीक हिरोज हाईड इनसाइड द हॉर्स, म्हणजे घोड्याच्या आतमध्ये ते लपून बसले. तर आता तुम्हाला जे हे सेंटेन्स आहे बरोबर सिक्वेन्स लक्षात येईल कारण की मी तुम्हाला स्टोरी सांगितली आहे. तर आपण आता या हा जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्याचे आपण बघूया आन्सर. ठीक आहे, तर उत्तर बघा. फर्स्ट, द कनिंग ओडिसीज थॉट ऑफ अ प्लॅन, म्हणजे ओडिसीस जो होता त्यांनी एक योजना आखली. द ग्रीक्स बिल्ड अ बिग वुडन हॉर्स, म्हणजे ग्रीक्सनी काय केलं, एक मोठा घोडा तयार केला. द ग्रेट हिरोज हाईड इनसाइड द हॉर्स, आणि त्या घोड्याच्या आतमध्ये ग्रेट हिरोज जे होते, यांचे जे योद्धे होते ते काय झाले, लपून बसले. नेक्स्ट बघा, द ग्रीक नंबर 4, द ग्रीक वन देअर टेंट अँड सेल अवे, आणि ग्रीक लोकांनी काय केलं, त्यांचे तंबू जाळले आणि ते सेल अवे म्हणजे जहाजाने परत निघून गेले. नेक्स्ट, द ट्रोजन वर हॅपी टू सी द ग्रीक शिप गो, आणि ग्रीक लोकांच्या शिप जहाज गेले आहे हे पाहून ट्रोजन फार आनंदी झाले. द ट्रोजन फाउंड द ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स. ठीक आहे, तर ट्रोजनला काय झालं, तर वुडन हॉर्स जो होता त्याच्या खाली जो आहे तो एक ग्रीक मॅन त्यांना दिसला. द प्रीस्ट वॉर्न द ट्रोजन नॉट टू ब्रेक द वॉल, म्हणजे त्यांचा जो धर्मगुरू होता त्यांनी काय केलं की वॉल तोडू नका असं एक वॉर्निंग दिली. दे ब्रोक डाऊन, पण काय केली ट्रोजननी त्यांचं न ऐकता, दे ब्रोक डाऊन द पार्ट ऑफ द वॉल अँड ब्रॉट द हॉर्स इन. ठीक आहे, त्यांनी काय केलं की त्यांनी अवॉइड केलं, त्यांनी जे काही धर्मगुरूंनी सांगितलं त्याच्याकडे दुर्लक्ष करून भिंत जी आहे ती पाडली आणि घोड्याला काय केलं, हॉर्स इन म्हणजे आतमध्ये घेतलं. द ट्रोजन स्लेप्ट साऊंडली, आणि त्यानंतर काय झालं की सुटकेचा निश्वास सोडत ट्रोजन जे आहे ते त्यांनी दिवसभर जल्लोष साजरा केला आणि ते झोपी गेले. आता ते झोपी गेल्यानंतर काय झालं ते बघा. नंबर 11, द ग्रीक केम आउट ऑफ द हॉर्स अँड ओपन द गेट, आणि त्या घोड्याच्या आतमध्ये लपून बसलेले ग्रीक जे होते ते बाहेर आले आणि त्यांनी जे ट्रॉय शहर आहे त्या शहराचे दरवाजे उघडले. द ग्रीक आर्मी एंटर द सिटी, आणि तोपर्यंत जहाजातून परत आलेले माघारी आलेले जे सैनिक होते त्यांनी काय केलं, त्या सिटीमध्ये एंट्री केली. ट्रॉय वॉज बर्न डाऊन, आणि नंतर काय झालं की जे ग्रीक लोक होते त्यांनी झोपलेल्या ट्रॉयच्या लोकांना काय केलं, मारून टाकलं आणि ते शहर अख्खं त्यांनी काय केलं, जाळून टाकलं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला शॉर्टमध्ये जी आहे ती स्टोरी सांगितली होती आणि त्या स्टोरीच्या आधारे आपल्याला जे सिक्वेन्स बदलून एक 12 वाक्य दिलेले होते ते आपण काय केले, योग्य क्रमात लावले आणि ही ॲक्टिव्हिटी आपली इथे पूर्ण झालेली आहे. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.